म्हणजे गुरुचरित्र वाचायला घेतल्यावर मी बऱ्याच वेळा असे व्हिडिओ मधनं वगैरे बघायचे, तर त्यावेळेला माझा विश्वास नाही बसायचा की काय हे काहीतरी व्हिडिओ उगच बनवतात म्हणून काहीतरी असं असेल वगैरे असं म्हणून. पण ज्या वेळेला स्वतःहून करायला जातो ना त्यावेळेला ते काय काय होतं ते स्वतः अनुभवल्याशिवाय आणि ते मला अनुभव येत गेले. त्यातला एक अनुभव सांगते. मी मग गुरुचरित्र वाचत वाचत गेले. दुसऱ्या दिवशी मला त्रास झाला आणि तिसऱ्या दिवशी मी झोपले. पण 7 दिवस आपण ज्या वेळेला पारायण करतो ना त्यावेळेला गुरु आपली पूर्ण निद्रा लागून देत नाहीत, म्हणजे पूर्ण झोप नाही लागून देत. आपण जागसुद्धाच झोपतो किती जरी झालं तर. आणि ज्या ज्या वेळेला निद्रा लागते ना अगदी एकदम गरज झोप लागते असं वाटतं. तर त्या दिवशी काय झालं होतं, घरात कोणच नव्हतं. तिसरा दिवस होता आणि तिसऱ्या दिवशी मी एकटीच झोपले होते घरात आणि माझी झोप लागली रात्रीची गरज. तर त्यावेळेला आहे ना मला असं वाटलं तर माझ्या मिस्टरांनी फक्त माझ्या अगदी गरक्क झोप लागल्यानं मला असा भास झाला की मिस्टर मला असे हलवून उठवतात. नंतर मी खडकन जागी झाले. तर त्यावेळेला माझ्या अवतीभोवती कुणीही नव्हतं रात्रीच, निम्म्या रात्री अगदी उठून. आणि ते ग्रंथ वगैरे ठेवलेला असतो 7 दिवसाचा तो तसाच होता आणि मी तशीच बाजूला झोपलेले होते. तर मग तो एक मला अनुभव आला की रात्रीचं म्हणजे आपली रात्रभर झोप नाही लागू शकत. रात्रीची झोप लागून देतच नाही. त्यावेळेला फक्त आपल्यावर गुरूंची राखण असते आणि ते तेवढंच करून नाही जमत. तर त्यासाठी आपल्याला रोजच्या रोज काय करायला पाहिजे ह्याच्यावर मी उद्यापासून तुम्हाला माहिती सांगत राहीन.